Student, we are on the point classification of data structure, because data structure is divided or categorized into two: the linear and non-linear. Data structure is categorized into linear and non-linear, where I told about the linear and we discussed on the linear data structure. So the linear data structure means what? Actually, the data items are organized sequential or in linearly fashion. That means the data elements attached one after another. Okay, and such data structures are called as a linear data structure. बघा, आपण डेटा स्ट्रक्चर हे अभ्यासतोय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक आपण पाहिलं आहे काय की लिनियर डेटा स्ट्रक्चर हे आपण अभ्यासले. तर लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे कोणता? तर असे डेटा स्ट्रक्चर म्हणजे असे काही स्ट्रक्चर्स आहेत जसं ॲरो, जसे ॲरे हा जो काय डेटा स्ट्रक्चर आहे, हा ॲरेमध्ये काय होतं की जे इलेमेंट्स आहेत हे एका मागोमाग एक कम्प्युटरच्या मेमरीमध्ये काय होतात, स्टोर्ड होतात. त्याला लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणतात. जसं समजा ही कम्प्युटरची मेमरी आहे आणि ह्यामधले हे लोकेशन्स असतील, तर जे काही एलिमेंट्स तुम्ही एंटर करताय प्रोग्राम रन झाल्यानंतर, ते पहिला इथं, दुसरा इथं, ओके, तिसरा इथं, चौथा इथं, असे एका मागोमाग एक काय होतात, स्टोर्ड होतात कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. ओके, एका रेषेमध्ये. त्याला म्हणायचं लिनियर डेटा स्ट्रक्चर. ओके, तर आता आपल्याला जे पाहायचं आहे द सेकंड वन, दॅट इज अ नॉन लिनियर आपल्याला बघायचं आहे. सो व्हॉट इज मीन्स नॉन लिनियर? इट इज एक्झॅक्टली ऑपोजिट or reverse to the linear data structure. Okay, means the data items or the data that is entered by the user, okay, are not organized in sequential manner. We called them as non-linear data structure, or in another word, a data element of non-linear data structure could be connected to the more than one element. Okay, because of that there is a different kind of relationship, okay, build. बघा, नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय? नॉन लिनियर याचा अर्थ तो एका रेषेमध्ये असणार नाही, एकाच्या पुढे एक दुसरा असा असणार नाही आहे. ओके, ह्यालाच आपण काय म्हणतो, नॉन लिनियर. म्हणजे जो काय डेटा इनपुट केला जाईल, जो कम्प्युटरच्या मेमरीमध्ये संग्रहित केला जाईल, साहजिकच ओके त्याचं संघटन हे एका मागोमाग एक असणार नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, तर याचं उदाहरण जर सांगायला गेलं, आता तुम्हाला मी अरे सांगितलंच होता, तर याचं उदाहरण जे आहे बघा, तर ते आहेत ॲक्च्युली साहजिकच ट्री आणि ग्राफ ही त्याची उदाहरण आहे. तर तुम्हाला मी दाखवतो त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं. हे बघा, हे नॉन लिनियर आहेत. हे काय आहेत? नॉन लिनियर आहेत, म्हणजे एका मागोमाग एक नाही आहेत. म्हणजे मेमरीमध्ये सुद्धा कम्प्युटरच्या काय होतात, जे लोकेशन्स असतील, जसं बघा इथं, ओके, तर इथं पाहिलं तर हा पहिला एलिमेंट समजा, ओके, तर ह्याच्यानंतर दुसरा एलिमेंट जो आहे बघा, याच्यानंतर ओके हा दोन एलिमेंट्स आहेत. म्हणजे हा ए समजा डेटा काय तर असेल कम्प्युटरच्या मेमरीमध्ये स्टोर्ड, तर पुढचा डेटा बघा ह्या प्रकारे असेल. ओके, हा एलाच एपासून परत पुढं दोन आहेत, परत ह्या बीपासून परत पुढं डी, ई आहेत, एफ आहेत. ओके, म्हणजे ह्याच्या म्हणजे जसं अरेमध्ये एक पहिला, त्याच्या पुढचा, नंतर त्याच्या पुढचा, असं क्रम असायचा. ओके, तर इथं तसं काही दिसत नाही, लक्षात ठेवा तुम्हाला. ओके, असा क्रम दिसत नाही, हे कुठेही स्टोर्ड होतात. ओके, उदाहरण सांगायचं म्हटलं तर समजा ही जर मेमरी असेल कम्प्युटरची, ओके, तर ओके ते काही म्हणजे पहिला लोकेशन इथं असेल, दुसरा कुठंतरी तिसरीकडेच असेल आणि कुठंतरी असेल, असं कुठेही वाटेल तिकडे ते काय होतात, स्टोर्ड होतात. लक्षात ठेवा, ते काय होतात, वाटेल तिकडे असं कुठेही काय होतात, स्टोर्ड होतात. ओके, तर ह्याला म्हणायचं काय? ओके, तर हे जे काय आहे, ओके, ह्याला आपण काय म्हणतो, तर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर. हे उदाहरण आहेत. हे ट्री दिसते जे तुम्हाला आणि ग्राफ. ओके, हे ट्री आणि ग्राफ हे जे दिसते, हे ट्री आणि हे जे ग्राफ आहे. ओके, ही दोन उदाहरणं आहेत कशाची? नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरची. ओके, म्हणजे सिक्वेन्शियली नसतात कम्प्युटरच्या मेमरीमध्ये. ओके, असं काय नाही आहे की एखाद दुसरा कंटिन्यू असू शकेल. ओके, पण सगळेच का सिक्वेन्शियल असतील असं नाही आहे. ओके, तर ते कुठेही कम्प्युटरच्या मेमरीमध्ये लोकेशनला जिथं कुठं मोकळी जागा असेल, अरेच्या बाबतीत काय होतं की तेवढी जागा जेवढी तुम्हाला मेमरी हवी अरेमध्ये, जेवढं तुम्ही डेटा आयटम स्टोअर करणं, ते कंटिन्युअसच लागते. पण इथं मात्र तसं नाही आहे. इथं हे जे काही डेटा स्ट्रक्चरचे जे काही पॉईंट्स आहेत, ते काय, हे जे काही कन्सेप्ट्स आहेत, ओके, ते काय करतात, कुठंही जिथे मोकळी जागा असेल मेमरीमध्ये, त्या लोकेशनला डेटा काय करतात, ते स्टोअर्ड होतो. लक्षात ठेवा. ओके, हे नॉन लिनियरमध्ये येतं. आणि हे ह्याच्यामुळं काय होतं
की अशा प्रकारमुळं काय होतं की ह्या प्रत्येकामध्ये एक रिलेशनशिप बिल्ड होते. ती कशी की डेटा कुठं स्टोअर्ड होते, म्हणजे एक इथं आहे, एक इथं आहे, हा इथं आहे, हा इथं आहे, म्हणजे कुठंही आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये एक रिलेशनशिप बिल्ड झालेली असते. ओके, वेगळ्या प्रकारची. ओके, म्हणजेच बघा, जसं अरेमध्ये पाहायला गेलं आपण, बघा अरे समजा कम्प्युटरची मेमरी आणि लोकेशन्स समजा आपण याच्यामध्ये असणारे हे लोकेशन्स. तर इथं काय होतं, पहिला एलिमेंट इथं, दुसरा इथं, तिसरा इथं, म्हणजे हे कंटिन्युअस असते. लक्षात ठेवा, कंटिन्युअस असेल. ओके, एकाच्या पुढं दुसरा, तिसरा पुढं असा दिसेल, म्हणजे एक मागं मध्ये त्याच्या पुढं असं कंटिन्युअस सिक्वेन्स असेल. पण ओके, पण इथं काय होतं, नॉन लिनियरमध्ये जे काय, म्हणजे जसं आता बघितलं आपण ट्री आणि ग्राफ बघितला आपण, तर ह्याच्यामध्ये काय होतं की एक ओके, ह्याच्यामध्ये काय होतं, एक हे लोकेशन समजा आपण, ह्याच्यामध्ये काय होतं, एक एक एलिमेंट इथं आहे, एक एलिमेंट इथं आहे, एक एलिमेंट इथं आहे, असं स्टोअर्ड होतो. तर ह्यांच्यामध्ये एक संबंध असावा लागतो का, की पहिला एलिमेंट इथं आहे तर पुढचा एलिमेंट काय, तर ह्यांच्यामध्ये असे पॉइंटर असतात, जोडणी केलेली असते. ओके, ह्याच्या पुढचा कुठं आहे, इथं आहे, त्याच्या पुढचा कुठं आहे, इथं आहे. तर हे ह्या प्रकारे असे एक इंटरनली की पॉइंटर जोडलेले असतात. हे लक्षात ठेवा, हे आपण पाहणार आहोत, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला की अशा प्रकारे त्यांच्यामध्ये रिलेशनशिप असते. ओके, तर हे ट्री आणि ग्राफ हे आपण बघितलं, हे दोन असे डेटा स्ट्रक्चर जे नॉन लिनियर आहेत. तर ट्री म्हणजे काय, ट्री इज अ कलेक्शन ऑफ नोड्स वेअर दीज नोड्स आर अरेंज्ड हिरॅचिकली फ्रॉम पेरेंट अँड चाइल्ड रिलेशनशिप. आपण जेव्हा ट्री हे बघतो डेटा स्ट्रक्चर, तर ट्री म्हणजे काय बघा, तर ट्रीमध्ये काय असतं, जसं इथं हा ट्री आहे, पहिला आहे. ओके, ह्याच्या ट्रीमध्ये काय असतं, तुम्ही जर बघितलं तर एकदम हे हिरॅचिकल मॅनरमध्ये, हिरॅचिकल मॅनर म्हणजे जो हायर पोझिशन आहे तो टॉपला, त्याच्यानंतर लोअर त्याच्या खाली, त्याच्या लोअर त्याच्या खाली. ओके, ह्याला म्हणायचं हिरॅचिकल पोझिशन. ओके, तर इथं बघितलं तर ए हा जो टॉपला आहे, ओके, त्याच्यानंतर ही दुसरं लेवल आहे, तिसरं लेवल आहे, चौथं लेवल आहे. म्हणजे हा पेरेंट, लाईक ए हा जो आहे हा पेरेंट आहे, मेन आहे, लक्षात ठेवा, आणि हे त्याचे चाइल्ड आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे पेरेंट चाइल्ड या प्रकारे रिलेशनशिपमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरा आपण बघतोय बाजूला ग्राफ. ग्राफ मीन्स बघा, ग्राफ इज अ कलेक्शन ऑफ फायनाईट नंबर्स ऑफ व्हर्टायसेस अँड एजेस. इथं जर आपण बघितलं, ओके, तर हे बी हे व्हर्टायसेस असतील आणि हे नंतर हे एजेस असतील त्याचे. ओके, ज्या लिंक दिले आहेत तुम्ही. ओके, हे ह्या प्रकारे असतात बघा, व्हर्टायसेस एजेस दॅट कनेक्ट दिस व्हर्टायसेस. म्हणजे हे ए बी डी ई हे सगळे व्हर्टायसेस आहेत आणि त्यांच्यामधले ह्या रेषा ज्या आहेत त्या त्याचे एजेस आहेत, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला दिसतं बघा, ट्रीमध्ये काय दिसतं बघा, एकापासून दोन तयार झालेत, या परत हा बी आहे, परत दोघांना जोडला आहे. इथं मात्र ग्राफमध्ये मात्र तुम्हाला असं दिसणार नाही. ग्राफ जे आहे, ग्राफमध्ये तुम्हाला हे जे आहे, म्हणजे ए हा ए किती पण जणांना जोडला असेल, बी आणि कोणाला तर जोडला असेल, जसं इथं डी दिसते बघा, डी ईला किंवा ई. ओके, हे खूप म्हणजे याच्यामध्ये इथं जसं एखादं एलिमेंट ग्राफ ट्रीमध्ये दोघांना जोडलं दिसतो, तसं इथं काय नसतं. इथं हे बऱ्याचशा एलिमेंट्सला एखादं एलिमेंट जोडू शकतो, हे ह्या प्रकारे आहे. ओके, हे आपण पुढे अभ्यासणार आहोतच. ओके, पण सध्या फरक एवढा समजून घ्या की लिनियरमध्ये काय असतं की एका पुढं एक एलिमेंट्स असतो आणि नॉन लिनियरमध्ये असं काही नसतं, अरेंजमेंट अशी काही नसते. जी एलिमेंट स्टोर्ड होतात अशा प्रकारच्या डेटा स्ट्रक्चर्समध्ये. अरे हा एक पद्धत आहे, लक्षात ठेवा, ही एक पद्धत आहे, ही एक मार्ग आहे. ओके, ज्याचा उपयोग करून किंवा जो उपयोग केला जातो जेव्हा कम्प्युटरच्या मेमरीमध्ये डेटा स्टोअर करताना एखादा मार्ग निवडावा लागतो, त्याप्रकारे अरेचा उपयोग करण्यात येतो. असे डेटा स्ट्रक्चर्स आहेत, जसे स्टॅक क्यू पण आहे. ते लिनियर आहेत, म्हणजे जिथे एकामागोमाग एक स्टोअर्ड होतं, पण इथं नॉन लिनियरला एकामागोमाग एक स्टोअर्ड होत नाही. आता डिफरन्सेस बघा काय याच्यामध्ये, लिनियर डेटा स्ट्रक्चर आणि नॉन लिनियरमध्ये डिफरन्सेस आहेत, लिनियर आणि नॉन लिनियर्समध्ये. तर पहिला बघा, लिनियरमध्ये एव्हरी ॲटम इज रिलेटेड टू द प्रिव्हियस अँड नेक्स्ट ॲटम. बघा, लिनियरमध्ये काय आहेत की प्रत्येक जो ॲटम आहे, जसं बोललो मी तुम्हाला, ओके, अरेमध्ये पाहायला गेलं, ओके, तर हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा असं कंटिन्युअस असतात. ओके, तर म्हणजेच काय, एव्हरी ॲटम इज रिलेटेड टू द इट्स प्रिव्हियस अँड नेक्स्ट. म्हणजे कुठलाही ॲटम धरला, ओके, हा ॲटम धरला तर याचा प्रिव्हियस असतो, नेक्स्ट असतो. हा धरला, याचा प्रिव्हियस असतो, याचा नेक्स्ट असतो. हा धरला, याचा नेक्स्ट असतो. प्रिव्हियस जर नसला तर याचा काय असतो, नेक्स्ट असतो. ओके, हे या प्रकारे असतं. ओके, आणि तेच जर नॉन लिनियर काय असतं, एव्हरी ॲटम इज अटॅच्ड टू मेनी अदर ॲटम्स. प्रत्येक ॲटम हा इतरांना अटॅच केलेला असतो.
ओके, जसं इथं बघितलं आपण, हा बघितलं ए हा बी आणि सीशी आहे, ई हा जी आणि एफशी आहे, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे जर पाहायला गेलं तर ह्या ईचा मागं बी आहे, ओके, पण ईच्या पुढं दोघं आहेत, जी आणि एच आहेत, असं एक एकच नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, तर प्रत्येकजण दुसरा अटॅच केलेलं असतो. जसं इथे ई बघितला, ओके, ई डीला अटॅच आहे, एफला अटॅच आहे. ओके, तसंच हे जे काय आहे म्हणजे ई बघितला तर डीला पण आहे अटॅच आणि एफला पण आहे, लक्षात ठेवा. ईच्या मागं सध्या काहीच नाही आहे. ओके, बीच्या आहे, सॉरी डीच्या मागं बी आहे, काय तर डीच्या मागं ओके ठीक आहे. इथे डीच्या मागं इथे दिसतं बघा, डीच्या मागं तुम्हाला बी आहे. ओके, पण ईच्या मागं काहीच नाही आहे. ईच्या पुढं मात्र दोघं जण दिसतात. ओके, तर हे या प्रकारे आहे. ओके, तर हे या प्रकारे आहे. तर हे या प्रकारे आहे. म्हणजेच काय तर नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर जो आहे, म्हणजे जे काय आहेत आपण जे पाहणार आहोत ट्री ग्राफ. ओके, सो दॅट एव्हरी ॲटम इज अटॅच्ड विथ मेनी अदर ॲटम्स. जसं लिनियरमध्ये एखादा ॲटम पुढच्या एकाशीच अटॅच असतो, म्हणजे त्याच्या मागं एक असेल किंवा त्याच्या पुढं अनेकच असतो, दोन नसतात. की पण नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये एकाच्या पुढं किंवा मागं दोघं असू शकतात. लक्षात येतं का बघा, एकाच्या पुढं ते दोघं असू शकतात. इथं जर पाहायला गेलं तर ओके, इथं अरेंजमेंट्स ज्या का पाहायला गेल्या, ओके, तर इथं असंही बघू शकतो आपण. ओके, हे बघा, इथं ह्या डायग्राममध्ये जर बघितलं तर हे जे दिसतं, ओके, डीच्या मागं एचच्या मागं डी पण आहे, याच्या पुढं जी पण आहे. ओके, ही जी अरेंजमेंट्स आपण बघतो तर याच्या मागं पुढं एकापेक्षा जास्त ॲटम असू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, डेटा इज अरेंज्ड इन अ लिनियर सिक्वेन्स. इथं बघितलं साहजिकच, हा सेकंड पॉईंट बघा, डेटा इज अरेंज्ड इन अ लिनियर सिक्वेन्स, म्हणजे जो डेटा असेल तो एका सिक्वेन्समध्ये, म्हणजे लिनियर म्हणजे एका रेषेमध्ये एकाच्या पुढे एक अशा प्रकारे अरेंज असतो. पण इथं नॉन लिनियरमुळे तो सिक्वेन्समध्ये नसतो. ओके, जसं इथं बघितलं तर हे का सिक्वेन्समध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. बीच्या पुढं दोघं जण आहेत. ओके, हा सिक्वेन्स नाही आहे, लक्षात ठेवा, सिक्वेन्समध्ये नाही आहे. डेटा ॲटम्स आर ट्रॅव्हर्स्ड इन अ सिंगल रन. ओके, पुढचा पॉईंट जर बघितला, डेटा ॲटम्स कॅन बी ट्रॅव्हर्स्ड इन सिंगल रन. म्हणजे काय, तुम्ही जर प्रत्येक ॲटम्स जर पाहायला गेलात, ॲक्सेस करायचं म्हटलात, म्हणजे अरेमधला समजूया. ओके, अरेमधला जर प्रत्येक ॲटम पाहायला गेलात तर समजा, म्हणजे सुरुवातीला हा पहिला घेतला, हा दुसरा घेतला, तिसरा घेतला, असं तुम्ही कंटिन्युअस गेलात तर टोटल तुमचं डेटा ॲटम्स एका रनमध्ये, म्हणजे एका फेरीमध्ये सगळे पाहू शकताय, सिंगल रनमध्ये बघू शकताय. पण नॉन लिनियरमध्ये हे एकायला होत नाही. का तर बघा, म्हणजे समजा तुम्ही सुरू केलं, एपासून सुरू केला तर बीला गेलात आणि सीला गेलात, बरोबर आहे का, हे एक रन झाला, सिंगल रन. ओके, तुम्हाला आता हे बघायचं, ई आणि जी बघायचं, तर तुम्हाला अनेकदा रन घ्यावं लागेल. ए परत बी, नंतर परत ई आणि जी, इकडं पुढचा रन घ्यावा लागेल, ए सी आणि एफ, हा पुढचा रन आला. म्हणजे इथं नॉन लिनियरला तुम्हाला हे एका सिंगल रनमध्ये होत नाही, लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट याचा एक्झाम्पल्स काय आहेत बघा, अरे, स्टॅक आणि लिंक लिस्ट, हे लिनियरचे आहेत. ओके, आणि साहजिकच ट्री आणि ग्राफ हे कशाचे आहेत, नॉन लिनियरचे आहेत. ओके, आणि इम्प्लिमेंटेशन म्हणजे तुम्ही जर प्रोग्रॅमिंगचा उपयोग करून हे जर बनवतो म्हटलं, सी प्लस प्लस प्रोग्रामचा उपयोग करता, आणि अरे आतापर्यंत आपण बघितल्यास अरे आपण तयारच केला आहे, म्हणजे कार्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेत, 1 डायमेन्शनल अरे बघितला आहे, 2 डायमेन्शनल अरे बघितल्यात. ओके, तर ते बिल्ड इट इज इझियर, लिनियर डेटा स्ट्रक्चर बनवणं इझी आहे, लक्षात ठेवा. अरेचा कन्सेप्ट तयार करणं, अरे वापरणं हे खूप सोपं आहे, लक्षात ठेवा, ॲज कम्पेअर टू की नॉन लिनियर. अँड नॉन लिनियर जे आहे का जरा डिफिकल्ट आहे, कारण का की त्याची एक लिनियर नसतात ते. ओके, त्याच्या मागं पुढं जे इलेमेंट्स असतात ते कमी जादा होत असतात. ओके, तर अशामुळे जे काय आहे दॅट इज अ डिफिकल्ट आहे. ओके, आता नेक्स्ट पॉईंट बघूया आपण त्याच्यातला, तर बेसिक स्ट्रक्चर जे काय आहे त्याचं. ओके, बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचे. ओके, बेसिक कन्सेप्ट दॅट इज अ ऑपरेशन दॅट कॅन बी परफॉर्म्ड ऑन अ डेटा स्ट्रक्चर. डेटा स्ट्रक्चरवरती कोणकोणत्या प्रकारची ऑपरेशन्स घडतात.
डेटा स्ट्रक्चरवरती कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेशन्स करतात. त्यातलं पहिलं ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग, इन्सर्टिंग, डिलीटिंग, सॉर्टिंग, मर्जिंग. ओके, ही अशी ऑपरेशन्स डेटा स्ट्रक्चरवरती करतात. ओके, तर त्यातलं बघा बेसिक कुठले हे ऑपरेशन्स आहेत. त्यातलं ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, तर ट्रॅव्हर्सिंग मीन्स वॉट. ओके, मेमरीमध्ये जे काही इलेमेंट्स आहेत, मेमरीमधले इलेमेंट्स, ओके, ओके, जे काही इलेमेंट्स आहेत, ओके, ते ॲक्सेस करणे. ओके, मीन्स इट इज यूज्ड टू ॲक्सेस ईच डेटा ॲटम्स एक्झॅक्टली वन्स. ओके, प्रत्येक इलेमेंट्स फक्त एकदा मिळवणं, त्याला ओलांडणं. ओके, ह्याला म्हणायचं ट्रॅव्हर्सिंग. ओके, म्हणजे हे पहिला एलिमेंट मिळवणं, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट. ओके, ह्या प्रकारचे ऑपरेशन्स आहेत, जी लिनियर असेल किंवा नॉन लिनियर असेल, या दोघांवरती सुद्धा घडतात. ओके, ह्या प्रकारचे ऑपरेशन्स क्रिया आपण त्याच्यावरती करतो. म्हणजे अरेचे एलिमेंट जेव्हा तुम्ही घेता, म्हणजे समजा अरे आहे, अरेमध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यू स्टोअर करा, समजा एखाद्या विद्यार्थ्याचा आय डी वगैरे 100 विद्यार्थ्यांची तुम्ही आय डी स्टोअर केला आहे अरेचा उपयोग करून, तर तुम्ही आय डी, पहिला आय डी, दुसरा आय डी, तिसरा आय डी, हे जेव्हा तुम्ही ॲक्सेस करताय, पाहताय फक्त, ओके, तेव्हा त्याला काय म्हणायचं, ट्रॅव्हर्सिंग. सर्चिंग, नेक्स्ट पॉईंट आहे का बघा, सर्चिंग म्हणजे तुम्हाला एका स्पेसिफिक इलिमेंट्स बघायचा आहे, एका स्पेसिफिक स्टुडंटचा रोल नंबर बघायचा आहे, तर एक स्पेसिफिक बघण्यासाठी दॅट इज कॉल्ड एज अ सर्चिंग. सो इट इज यूज्ड टू फाइंड आउट द लोकेशन ऑफ द डेटा आयटम्स अँड इफ इट इज एक्झिस्ट इन द गिवन कलेक्शन ऑफ डेटा आयटम्स. जर तो आयटम असेल त्या कलेक्शनमध्ये, ओके, तर आपण शोधणार आहोत, लक्षात ठेवा. तर ते शोधण्यासाठी म्हणून आपण, म्हणजे कारण डेटा स्ट्रक्चरचा उपयोग खास करून जास्त माहिती भरतानाच उपयोग होतो. म्हणजे जसा अरे आपण वापरतो की बरेचसे एलिमेंट स्टोअर करण्यासाठी, जर आपल्याला स्पेसिफिक तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही सर्चिंग करू शकता. नेक्स्ट आहे इन्सर्टिंग म्हणजे काय, ऑलरेडी तुम्ही एलिमेंट्स तुमचे आहेत, ओके, एलिमेंट्स ऑलरेडी आहेत, काही एलिमेंट्स आहेत ऑलरेडी, लक्षात ठेवा. ओके, मध्ये तुम्हाला काहीतरी परत इन्सर्ट करायचं, वाढवायचं आहे, लक्षात ठेवा की इथलं मध्ये कुठेतरी वाढवायचं आहे, एलिमेंट ॲड करायचं आहे तुम्हाला मध्ये. सो इट इज यूज्ड टू ॲड अ न्यू डेटा आयटम in a given collection of data items. Means already there are so many data items. If you want to add, okay, another one, then that is called as a inserting. Okay, insertion असं म्हणतात. पुढचा पॉईंट आहे बघा, डिलिशन. ओके, डिलिशन म्हणजे एखादा आयटम तुम्हाला डिलीट करायचा आहे, त्या डेटा स्ट्रक्चरमधला एखादा आयटम जर तुम्हाला डिलीट करायचं आहे, हे ऑपरेशन करायचं आहे तुम्हाला. सो इट इज यूज टू डिलीट अन एक्झिस्टिंग डेटा आयटम्स, जो आहे अगोदरचा तो तुम्हाला घालवण्यासाठी आपण हे ऑपरेशन्स करतो. नेक्स्ट सॉर्टिंग मीन्स, ओके, टू अरेंज इन सम ऑर्डर. समजा काही डेटा आयटम्स तुम्ही दिला, इनपुट केला आहे, त्याचं तुम्हाला सॉर्टिंग करायचं आहे. ओके, डेटा आयटम्स तुम्ही जे इनपुट केलेलं आहे त्याची तुम्हाला सॉर्टिंग करायचं आहे. तर ते सॉर्टिंग करण्यासाठी एलिमेंट जे दिलं आहे तुम्ही त्याची सॉर्टिंग करायचं आहे, तर ते ऑपरेशन आपण करतो. सॉर्टिंग हे ऑपरेशन आपण त्याच्यावरती अप्लाय करतो, त्या डेटा स्ट्रक्चरवरती, म्हणजे अरेवरती आपण अप्लाय करणार. समजा ॲज एक्झाम्पल आपण अरेवरती ते ऑपरेशन अप्लाय करणार सॉर्टिंगचं. Okay, so it is used to arrange the data items in some order, that is in ascending or in descending order. Okay, in case of numerical data. Okay, and in a dictionary order in case of alphanumeric data. जर तुमचा लेटेस्ट जे का तुमचा डेटा आयटम्स असेल ते समजा स्ट्रिंग्ज असतील, तर आपण डिक्शनरी ऑर्डर म्हणजे अल्फाबेट्स जे आहेत, स्मॉल ABCD किंवा कॅपिटल ABCD, ABCD ह्या ऑर्डर्सनं आपण काय करणार, ते सॉर्टिंग करू शकतो. Next one is a merging. Okay, so merging means, okay, so here we are combining the two data items, okay, of two sorted files into a single files. Merging म्हणजे काय बघा, की जो डेटा आहे, जो डेटा तुम्ही ऑलरेडी दिलेला आहे त्यातले दोन आयटम्स, ओके, ह्यांना एकत्र करायचं. ह्याला हे जे काय ह्याला म्हणायचं मर्जिंग एकत्र करणं. ओके, किंवा ओके दोन लिस्ट आहेत, ओके, दोन लिस्ट आहेत, ह्या दोन लिस्टमधले जे काय आयटम्स असतील ते एकत्र करणं, म्हणजे त्यांचं सिक्वेन्स लावणं, ह्यातलं एक आयटम याच्यात त्याच्या पुढचा एक आयटम, की हे ऑर्डरमध्ये लावणं. ओके, दॅट कम्स अंडर मर्जिंग, एकत्र करणे. ओके, टू मेक अ सिंगल फाईल. ओके, सो इट्स यूज टू कंबाईन अ डेटा आयटम्स ऑफ टू सॉर्टेड फाईल्स. दोन फाईल्स आहेत आणि त्याच्यामधले आयटम्स, ओके, एकत्र करून त्याची एक ऑर्डर लावायची असेल तर त्यासाठी म्हणून आपण काय करतो, मर्जिंग ह्याचा उपयोगसुद्धा आपण करतो.